नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 हे 3 क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 4, अ टेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ एफ जी एफ डॅश अँड जी डॅश इज गिवन. पहा, इथे आपल्याला एक टेबल दिलेला आहे. या व्हॅल्यू दिलेल्या आहेत एक्स, एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, एफ डॅश एक्स आणि जी डॅश एक्स. या व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेल्या आहेत. तर पहा, क्वेश्चन नंबर 4मध्ये 4 सब क्वेश्चन्स आहेत. त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. आर ऑफ एक्स हे एक फंक्शन दिलेलं आहे, ते याला इक्वल आहे, म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स. तर फाइंड आर डॅश 2. पहा सोल्युशन आपल्याला हे दिलेलं आहे, लिहून घेऊ. आर ऑफ एक्स हे एक फंक्शन इक्वल आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफचं हे एक फंक्शन आहे आणि जी ऑफ एक्स म्हणजे इथे दोन फंक्शन आहेत. सपोज समजा साइन ऑफ लॉग एक्स हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे. हे एक फंक्शन आणि हे एक फंक्शन. त्याप्रमाणे एफ ऑफ जी ऑफ एक्स. आता आपण काय करू, येथे आर डॅश आहे. आर डॅश म्हणजे काय, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. फक्त आरला येथे डॅश लावला तर याची डेरिव्हेटिव्ह होते. एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आपण कशी इंडिकेट करतो, डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स अप्लाय करणार आपण एफ ऑफ एक्स. यालाच आपण हे डी डी एक्स न लिहिता आपण काय लिहितो, फक्त येथे डॅश करतो. दोघांचे अर्थ एकच होतात. एफ डॅश एक्स म्हणजे काय, या एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह. आता आपण काय करू, डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय करणार आपण, फक्त आर डॅश म्हणजे या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. ही डेरिव्हेटिव्ह घेतली आपण. त्याप्रमाणे ही पण डेरिव्हेटिव्ह होणार आहे. एफ ही डॅश जी ऑफ एक्स. एवढं करून चालेल का, नाही. सपोज लॉग ऑफ कॉस एक्स असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह कशी घेतो, आधी लॉगची घेतो आणि नंतर कॉसची घेतो या फंक्शनची. बरोबर आहे. आधी लॉगची डेरिव्हेटिव्ह घेतो, नंतर कॉसची डेरिव्हेटिव्ह आपण मल्टिप्लाय करतो. त्याप्रमाणे इथे मल्टिप्लाय करावं लागेल. या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, आता या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह त्याने मल्टिप्लाय करणार, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, जी डॅश एक्स. जी ऑफ एक्सला जर डॅश लावला तर जी ऑफ एक्सची ती डेरिव्हेटिव्ह असणार आहे. याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे फक्त डॅश आपण ॲड करणार. याची डेरिव्हेटिव्ह आता घेणं झालेली आहे. आर डॅश एक्स ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपण काढली, परंतु 2 व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. म्हणजे एक्स ऐवजी किती पाहिजेत, 2 पाहिजेत. एक्सची व्हॅल्यू 2 पाहिजे आपल्याला. फॉर एक्स इक्वल टू 2 देअरफॉर आर डॅश एक्स ऐवजी 2 पुट करू. जेथे एक्स आहे तेथे आपण 2 पुट करू. जी ऑफ एक्सच्या ऐवजी 2 पुट करू इंटू जी डॅश एक्स ऐवजी 2. आपल्याला आर डॅश 2ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. आर डॅश 2 ही व्हॅल्यू किती येणार आहे, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. एफ डॅश जी ऑफ 2 ही व्हॅल्यू किती आहे. एक्सची व्हॅल्यू 2 असताना ही व्हॅल्यू कशाची आहे, एक्सची आहे. एक्सची व्हॅल्यू 2 असताना जीची व्हॅल्यू किती आहे. एक्सची व्हॅल्यू 2 असताना म्हणजे जी एक्सची व्हॅल्यू किती आहे, 6 आहे. एक्सची व्हॅल्यू 2 असताना जी ऑफ एक्स 6 आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार 6 हे इंटू जी डॅश 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 असताना जी डॅशची व्हॅल्यू किती आहे. एक्सची व्हॅल्यू 2 असताना जी डॅश एक्स किती आहे, 4 आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार 4. आता एफ डॅश 6. इथे काय आहे, एफ डॅश 6 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 6 असताना एफ डॅशची व्हॅल्यू किती आहे. एक्सची व्हॅल्यू 6 असताना एफ डॅश एक्स व्हॅल्यू किती आहे, -4 आहे. या टर्मऐवजी आपण -4 व्हॅल्यू पुट करणार आणि हे इंटू 4. -4 इंटू 4 म्हणजे काय होईल, -16. देअरफॉर ही व्हॅल्यू किती आहे, आर डॅश 2. आर डॅश 2 ही व्हॅल्यू आपल्याला -16 मिळणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड याप्रमाणे आहे. येथे आर ऑफ एक्स या फंक्शनची व्हॅल्यू याला इक्वल आहे, तर आपल्याला आर डॅश 4ची व्हॅल्यू काढायची आहे.
आर ऑफ एक्स दिलेला आहे, आपल्याला आर डॅश 4 पाहिजे, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. सोल्युशन दिलेलं काय आहे, आर ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. आपल्याला आर डॅश 4 पाहिजे. डॅश येण्यासाठी याची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर या साईडची डेरिव्हेटिव्ह येथे फक्त डॅश ॲड करणार, ही झाली डेरिव्हेटिव्ह या साईडची. या साईडची डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे येथे जीला डॅश ॲड करणार, म्हणजे या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह झाली, पुन्हा मल्टिप्लाय करणार या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. पहा जी डॅश फक्त डॅश ॲड केला, हे फंक्शन ॲज इट इज, आणि पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल या फंक्शनची, म्हणजे डेरिव्हेटिव्ह असं लिहिलं तरी चालेल, डी डी एक्स ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. बरोबर आहे. या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह नंतर पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर आर डॅश एक्स इक्वल टू जी डॅश 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू, आता ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची, हा कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, परंतु याची डेरिव्हेटिव्ह येथे डॅश ॲड करणार, म्हणजे मल्टिप्लाय करणार आपण एफ डॅश एक्सने. याची डेरिव्हेटिव्ह काय येईल, एफ डॅश एक्स, कॉन्स्टंटची 0. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, आर डॅश 4 पाहिजे. देअरफॉर आर डॅश 4 डेरिव्हेटिव्ह घेणं झालेली आहे, आर डॅश 4 डेरिव्हेटिव्ह आपल्याला ॲट एक्स इक्वल टू 4 पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण जेथे एक्स आहे तेथे 4 पुट करू. 3 प्लस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश 4. हे जी डॅश, हे 3 प्लस एफ ऑफ 4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे. एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ ऑफ 4 किती आहे, एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ ऑफ 4 किती आहे, 3 आहे. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ ऑफ एक्स काय येणार आहे, व्हॅल्यू 3 येणार आहे, हे 3 येतील. इंटू एफ डॅश 4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ डॅशची व्हॅल्यू किती आहे, एफ डॅशचा हा कॉलम आहे. पहा एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ डॅशची व्हॅल्यू 5 आहे, इंटू 5 इक्वल टू हे जी डॅश 3 प्लस 3 6 होतील, इंटू 5. परंतु एक्सची व्हॅल्यू 6 असताना जी डॅशची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. एक्सची व्हॅल्यू 6 असताना जी डॅशची व्हॅल्यू किती आहे, 7 आहे, म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे, 7 दिलेल्या टेबलप्रमाणे. हे 5, 7 इंटू 5 35. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आर डॅश 4ची व्हॅल्यू किती मिळाली, 35. नेक्स्ट सब क्वेश्चन 3 सोल्युशन. पहा एस ऑफ एक्सची व्हॅल्यू या फंक्शनला इक्वल आहे, तर आपल्याला एस डॅश 4ची व्हॅल्यू काढायची आहे. येथे डॅश आहे, पहा एसला डॅश असल्यामुळे याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. दिलेलं काय आहे लिहून घेऊ. एस ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ, हे 9 आहेत, जी नाही आहे, हे 9 आहेत, 9 मायनस एफ ऑफ एक्स. जी सारखे वाटतात परंतु ते 9 आहे म्हणून समजून घ्या. हे आपल्याला दिलेलं आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर एस ऑफ एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह एस डॅश एक्स, याची डेरिव्हेटिव्ह या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश, हे ॲज इट इज फंक्शन असंच राहील, एफ ऑफ एक्स. या फंक्शनची घेतली, आता या फंक्शनची पुन्हा आपण मल्टिप्लाय करणार या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, डायरेक्ट लिहू आपण. 9ची डेरिव्हेटिव्ह 0 होईल, मायनस एफ ऑफ एक्स, हे म्हणजे मायनस याची 0 होईल, आणि मायनस एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. बरोबर आहे. पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे, मायनसमध्ये टर्म आहे ही. जर आपण येथे मल्टिप्लिकेशन नाही लिहिला, ब्रॅकेट नाही केला, तर हे असे मायनस वाटतील आपल्याला, म्हणजे 2 टर्म मायनसने सेपरेट होतील. त्यामुळे इथे आपल्याला ब्रॅकेट करायचं आहे, कारण याच्या डेरिव्हेटिव्हला या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. बरोबर आहे. हे सॉल्व करू. डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेली आहे,
आता आपल्याला एस डॅश फोरची व्हॅल्यू पाहिजे, बरोबर आहे. देअरफॉर एस डॅश एक्स ऐवजी 4 पुट करू, जेथे एक्स आहे तेथे 4 पुट करू. 9 मायनस एफ ऑफ 4 इंटू मायनस एफ डॅश 4 इक्वल टू एफ डॅश 9 मायनस एफ ऑफ 4ची व्हॅल्यू किती आहे. एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ ऑफ एक्स किती आहे ती व्हॅल्यू काढायची आपल्याला. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ ऑफ 4 किती आहे. एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ ऑफ 4 किती आहे 3 आहे. येथे आपण 3 लिहिणार इंटू हे मायनस ही व्हॅल्यू एक्सची आहे. एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ डॅश एक्स किती आहे. एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ डॅश ही व्हॅल्यू किती आहे 5 आहे. येथे 5 एफ डॅश हे 9 मायनस 3 म्हणजे 6 होतील, बरोबर आहे. इंटू हे -5 इंटू -5 इक्वल टू एफ डॅश 6. एक्सची व्हॅल्यू 6 घेतली आपण तर एफ डॅशची व्हॅल्यू काय असेल. एक्सची व्हॅल्यू 6 घेतली तर एफ डॅश एक्स ही व्हॅल्यू -4 आहे. म्हणजे या व्हॅल्यूऐवजी आपण -4 पुट करणार. हे -5 ने मल्टिप्लाय करणार. मायनस मायनस प्लस होतील. 4 इंटू 5 म्हणजे 20. देअरफॉर एस डॅश 4 ही व्हॅल्यू आपल्याला 20 मिळणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 सोल्युशन दिलेलं काय आहे. एस ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स. हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे. जी ऑफ एक्स म्हणजे सपोज साइन एक्स याप्रमाणे. एस डॅश पाहिजे, आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर याची डेरिव्हेटिव्ह एस डॅश एक्स इक्वल टू येथे पण जी ऑफ एक्स होईल. या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जी डॅश आणि फंक्शन ॲज इट इज. पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ती काय असेल त्याने मल्टिप्लाय करणार जी डॅश एक्स, बरोबर आहे. या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह पुन्हा मल्टिप्लाय करणार या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. डेरिव्हेटिव्ह घेतलेली आपण एस डॅश 6 पाहिजे आपल्याला. देअरफॉर एस डॅश 6 म्हणजे एक्स ऐवजी 6 व्हॅल्यू पुट करू आपण. एक्स ऐवजी 6 पुट करायचे आहेत इंटू जी डॅश एक्स इक्वल टू हे जी डॅश एक्सची व्हॅल्यू आपण 6 पुट केलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 6 असताना जी ऑफ एक्स किती आहे. एक्सची व्हॅल्यू 6 असताना जी ऑफ एक्स किती आहे 2 आहे. इथे व्हॅल्यू 2 आहे इंटू जी डॅश एक्स. इथे पण 6 पुट करायचे आहेत. एक्सची व्हॅल्यू 6 असताना जी डॅश व्हॅल्यू किती आहे. एक्सची व्हॅल्यू 6 असताना जी डॅश व्हॅल्यू किती आहे 7 आहे इंटू 7. आता एक्सची व्हॅल्यू 2 असताना जी डॅशची व्हॅल्यू किती आहे. एक्सची व्हॅल्यू 2 असताना जी डॅशची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. इथे 4 लिहिणार आपण इंटू 7 म्हणजे काय होईल 28. देअरफॉर ही व्हॅल्यू कशाची आहे एस डॅश 6. या एस फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इक्वल टू 6 किती येणार आहे 28. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 अजूम दॅट. येथे आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला टेबल दिलेला होता. इथे टेबल दिलेलं नाही आहे. जी व्हॅल्यू पाहिजे आपल्याला ती यातून व्हॅल्यू घेता येईल. वायची व्हॅल्यू ही दिलेली आहे म्हणजे वायचं फंक्शन हे आहे. तर dy/dx म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण ॲट एक्स इक्वल टू 2 तर किती असेल ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. वायची व्हॅल्यू या फंक्शनच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. तर dy/dx म्हणजे वायची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे ॲट एक्स इक्वल टू 2. सोल्युशन फक्त येथे टेबल दिलेला नाही आहे. मागच्याच प्रॉब्लेमप्रमाणे प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सोडवताना लक्षात येईल. हे दिलेलं आहे y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे गिवन.
आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, तरच dy बाय dx मिळेल आपल्याला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर dy बाय dx ॲट x इक्वल टू 2, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपल्याला एक्सच्या ठिकाणी 2 पुट करायचे आहेत. dy बाय dx इक्वल टू याचे डेरिव्हेटिव्ह एफ डॅश, हे फंक्शन ॲज इट इज, बरोबर आहे. या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह हे फंक्शन ॲज इट इज, नंतर या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार. या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह घेतले आपण. आता एक्स इक्वल टू 2, म्हणजे आपण काय लिहिणार, dy बाय dx ॲट एक्स इक्वल टू 2, म्हणजे येथे एक्स जेथे आहे तेथे आपल्याला 2 पुट करायचे आहेत इंटू जी डॅश 2. येथे 2 पुट नाही करायचे, इकडे 2 पुट करायचे आपल्याला. आता या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. एफ डॅश जी ऑफ 2 किती आहे, जी ऑफ 2 व्हॅल्यू 3 आहे, 3 पुट करू इंटू जी डॅश 2 ही व्हॅल्यू किती आहे, 5 आहे, 5. एफ डॅश 3 ही व्हॅल्यू किती आहे, -1 आहे, म्हणजे -1, हे इंटू 5, -1 इंटू 5 म्हणजे -5. देअरफॉर dy बाय dx ॲट एक्स इक्वल टू 2, कारण एक्सची व्हॅल्यू आपण 2 पुट केलेली आहे. ॲट एक्स इक्वल टू 2 व्हॅल्यू मिळेल -5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 पहा, मागच्या प्रॉब्लेमप्रमाणेच प्रॉब्लेम आहे. येथे आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत, तर ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. एच डॅश 1 ही व्हॅल्यू किती असेल, एच ऑफ एक्स हे फंक्शन दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. एच डॅश म्हणजे याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. सोल्युशन ॲट एक्स इक्वल टू 1 असताना एच ऑफ एक्स या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इक्वल टू 1 असताना काय आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन हे दिलेलं आहे, एच ऑफ एक्स इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 4 टाइम्स एफ ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स जी ऑफ एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतरच आपल्याला डॅश मिळेल, त्यामुळे आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. देअरफॉर डिफरन्शिएटिंग म्हणजे एच डॅश एक्स होईल. या साईडची डेरिव्हेटिव्ह फक्त डॅश लागेल. इकडे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. पहा, इकडे डेरिव्हेटिव्ह घेताना स्क्वेअर रूटमध्ये आहे, आपण हे पाहिलेलं आहे. स्क्वेअर रूटमध्ये एक्स आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो, याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/2 रूट एक्स. याची डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/2 रूट एक्स, बरोबर आहे. म्हणजे 1/2 रूट एक्स, रूटमध्ये एक्स ऐवजी एवढं फंक्शन आहे, 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स, बरोबर आहे. इंटू पुन्हा मल्टिप्लाय करावं लागेल, एक्स ऐवजी जे फंक्शन आहे त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे, इंटू या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे. आता स्क्वेअर रूट येणार नाही, म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह घेणार या फंक्शनची. फंक्शन आहे 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स, बरोबर आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतली तरी चालेल, फक्त येथे डॅश येईल आणि येथे डॅश येईल. हे स्टेप आपण ॲड करू. 1/2 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स इंटू, आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. पहा, फंक्शन बरोबर कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 4 येईल. एफ ऑफ एक्स याची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स हे प्लस 3 जी डॅश एक्स, याप्रमाणे आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, बरोबर आहे. पहा, इक्वल टू आपल्याला काय पाहिजे, एच डॅश 1 पाहिजे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 पाहिजे आपल्याला. ही आली व्हॅल्यू एच डॅश एक्सची. देअरफॉर एच डॅश 1 म्हणजे एक्स ऐवजी 1 पुट करू आपण. पहा, 1/2 जेथे एक्स आहे तेथे 1 पुट करू. 4 एफ ऑफ 1 हे प्लस 3 जी ऑफ 1, बरोबर आहे. एक्स ऐवजी 1 पुट केला इंटू 4 एफ डॅश 1 प्लस 3 जी डॅश 1. सर्व व्हॅल्यू आहेत, व्हॅल्यू पुट करू. 1/2 स्क्वेअर रूटमध्ये
4 एफ ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे? एफ ऑफ 1ची व्हॅल्यू 4 आहे. येथे पुट करू म्हणजे इंटू 4 होतील प्लस 3 जी ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे म्हणजे इंटू 3 होतील. बरोबर आहे. इंटू आहे 4 एफ डॅश 1ची व्हॅल्यू किती आहे? एफ डॅश 1ची व्हॅल्यू 3 आहे इंटू 3 प्लस हे 3 इंटू जी डॅश 1ची व्हॅल्यू 4 आहे इक्वल टू हे 12 होतील. हा मल्टिप्लिकेशन 12 आणि हा मल्टिप्लिकेशन 12 होईल. बरोबर आहे. 12 प्लस 12 म्हणजे 24 होतील. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे येथे लिहू आपण 24. हा पूर्ण मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन किती येईल? 24. हे 2 अपॉन हे काय होईल स्क्वेअर रूटमध्ये हे 16 होतील आणि हे 9 होतील. 16 प्लस 9 म्हणजे 25 होतील. बरोबर आहे. इक्वल टू 2ने हे डिवाईड करू 2ने 24 डिवाईड केले तर हे 12 होतील म्हणजे 12 अपॉन रूटमध्ये 25. 25चं स्क्वेअर रूट 5 आहे म्हणजे 12 अपॉन 5. बरोबर आहे. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला. एच डॅश 1ची व्हॅल्यू किती मिळेल? 12 अपॉन 5. एच डॅश 1 इक्वल टू 12 अपॉन 5. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.